गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे खरीपातील पिके मातीमोल झाली आहेत. परिसरात ओल्या दुष्काळाचं सावट पसरले. गेल्या 2 दशकांपासून शेती कसताना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतोय. यावर्षी मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या. त्यामुळे मूग उडीद पिकांना फटका बसला, तर सोयाबीन, तूर, कापूस आदी बऱ्यापैकी असताना गत काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे खरीपातील पिके बाधित झाल्याचं वास्तव आहे. यावर्षी सोयाबीन पिकावर येलो मोझॅक कीड आदी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलेल्या अवस्थेत असतानाच मुसळधार पावसामुळे शेतात जलमय झाले आणि नदीचं स्वरूप प्राप्त झालं. यामुळे कापूस बोंड्या सडत आहेत, तर सोयाबीन संपूर्ण करपून सडल्याचं चित्र आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता मात्र राजश्रयाची गरज आहे. शासनाने भरीव आर्थिक मदत केल्याशिवाय पर्याय नाहीच. सध्या स्थितीत शेतकरी कमालीचा धास्तावलेला अवस्थेत आहे. लागलेला खर्च सुद्धा हाती लागणार नाही हे आता मात्र स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढे काय होणार हा प्रश्न भेडसावतोय. दरम्यान गेल्या काही वर्षापासून निसर्गाचा समतोल ढासळतोय. शेतकऱ्यांना शेती कसताना जिकिरीचं झालंय. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर खरीपातील पिके बाधित झाली आहे. परिसरात दमदार पावसामुळे खरीपातील पिके मातीमोल झाली आणि ओल्या दुष्काळाचं सावट पसरलंय. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होईल. लागलेला खर्च सुद्धा हाती लागत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. संबंधित विभागानं दखल घेत खरीपातील बाधित झालेल्या सोयाबीन, कापूस आदी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बोरगाव मंजू महसूल मंडळातील बोरगाव मंजू, वाशिम अन्वी, मिर्झापूरसह तालुक्यातील झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अकोला तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र हेक्टर 91,263.74 एवढे, तर वाहनी क्षेत्र 89,541.87 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी यावर्षी खरीपातील सोयाबीन 38,646.67 पेरण्या केल्या, तर कापूस 28,819.50 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली, तर उर्वरित क्षेत्रावर तूप, मूग, उडीद, ज्वारी आणि इतर भाजीपाला आदी पिकांना पसंती दिली आहे. दरम्यान अलीकडच्या काळात बियाणे, खते, कीटकनाशके, औषधी फवारणी, मशागत आदी खर्च वाढलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसली आहे. शिवाय उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलंय. शिवाय योग्य बाजारपेठ उपलब्ध नाही. नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना शेतकऱ्यांची दमछाक होतीये. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवसेंदिवस अस्मानी संकट उभं असताना परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचा मुक्त वावर आहे. त्यामुळे उभ्या पिकाचं नुकसान करत आहे. हे वास्तव चित्र आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. खरीप हंगामातील 2025 या सततच्या झालेल्या पावसामुळे आज शेतकऱ्यांची दुर्लभ असे दृश्य आपल्या शेतामध्ये दिसत आहे की जे कधी या 10 वर्षातही दिसले नाही. सततच्या पावसाळ्यामुळे म्हणजे आज पाऊस बंद होईल, उद्या आपलं पीक ऊन तापल्यावर म्हणजे पीक जोर पकडेल, पण जोर पकडला की पीक तयार निघून की सततच्या पहिले मान्सूनचा पाऊस, नंतर आता परतीचा पाऊस, नंतर अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळाचा दुष्परिणाम आपल्या या पावसाळ्यामुळे या शेतकऱ्यावर होत आहे. तरी आम्ही कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ पहिले आलेले येलो मोझॅक या रोगावर आम्ही संकट आलं होतं, ते संकट आम्ही दूर केलं. परंतु या सततच्या पावसामुळे आता नैसर्गिक आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्तीला आपण काही करून त्याला काही आपला इलाज नसतो. परंतु आता शासनाने तर मदत मंजूर केलीच आहे, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान यांना साकडे घातले आहे की बा आता आम्हाला जास्तीत जास्त मदत, शेतकऱ्यांचा कारभार चांगला चालव या दृष्टीने त्यांना मदत हो. त्या दृष्टीने त्यांनी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि संबंधित यंत्रणेला मागणी केली आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळो. आणि मी तर म्हणतो या शेतकऱ्यांना जे आता वेळोवेळी जे आपले रोग येत आहे, वेळोवेळी पाऊस होत आहे, त्याबद्दल आपले तालुका कृषी अधिकारी असो, SO साहेब असो, जिल्हा कृषी अधीक्षक यांनी शासनाला पण कळवलं पाहिजे की बा एकंदरीत आपल्या शेतामध्ये किती उत्पन्न अपेक्षित होतं आणि आता किती होईल याबद्दल माहिती दिली तर शासनाला ती योग्य माहिती जाऊन शासन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हे एकत्रित आपला मदत आपली पूर्ण करेल हेच मी शासन दरबारी अपेक्षा करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.